ते लागले ना मला पत्र लावताना आता. फिर उसके आंखों में देखना भाई, उसके आंखों में झांकना, आजू बाजू मत देखना. इंटरव्ह्यू. उसके से So, आज आम्ही बनवत आहे गाजरचा हलवा. क्यों चश्मा पहन के जाने का. ठीक आहे. आणि ही काहीतरी इंटरव्ह्यू देते सगळ्यांना सागरिका. गाजर घेतले किसून. हे दुधाचं स्टोप आहे. दुधाच्या टोपामध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये मी हे दुधामध्ये शिजवणार आहे. ओके. दूध हे त्याच्यामध्ये टाकणार आहे. दूध आपल्याला हे शिजवायचं आहे दुधामध्ये. बऱ्यापैकी टाकणार आहे दूध. पूर्ण टाकते दुधाला. ठीक आहे. 1 किलो गाजर होते. मिर्ची को कूट के डालने का तब जाके आता है मिर्ची का फ्लेवर. मजा. वेलची टाकतेस ना तू. अशा टायमाला मला प्रॉब्लेम होतो. नुसते वेलची ते करते आणि टाकते चहामध्ये. विनाकारण तिला चहाची वेलची असते रोज. आय लाईक इट. मानायचं. सो त्याच जोडीला मी बनवते आता वांग्याचं भरीत. आणि मस्त हे आणले बाजरीचं पीठ. आज जरा भाकऱ्या करून मस्तपैकी गावरान बेत करूया. आणले म्हणजे बाजरीचं पीठ. आता बाजरीचं पीठ बनवते. इथे गरम करायला ठेवले ते वांग्याचं बनवलेलं आहे. आणि मस्तपैकी गाजरचा हलवा आपला होत आहे. आणि इकडे आहे हे गरम आहे. थांबा. मस्त वांग्याचं भरीत बनवले. सगळा देऊन टाकतो. हे बघा मस्तपैकी तेल सुटलं. 1 नंबर झालं. सो हे त्याच्यातलं थोडंसं हे गरम पाणी आहे. मी भाकरीसाठी केलेलं पण ह्याच्यात थोडंसं टाकते. असं म्हणतात की टेस्ट येते गरम पाणी टाकायचं. कधी पण तुम्हाला जर त्याच्यात ॲड करायचं असेल तर गरम पाणी म्हणजे कुठलंही कालवण असेल तर टेस्ट राहते असं म्हणतात. तर हे टाकणे इथे आपलं होतं. इथे मग मी आता भाकरी तर करतेच कारण की भाकरीचं गरम पाणी झालं आहे. आणि याच्यात आपण आता साखर टाकूया. आपल्या गाजरच्या हलव्यात मला आता फोन येतो. 1 मिनिट. आता मम्मी बनवते आहे भाकरी. काय सो गाईज मस्त झालं इथे. बाई कसं होतं खरं बोल. टेस्टी झालंय ना. हे बघा मस्त पैकी असं वांग्याचा हा रस्सा. आणि एक नंबर. काय टाकलं ना ह्याच्यात टेस्टी व्हायचं कारण काय माहिती आहे. याच्यामध्ये मी खवा टाकलाय थोडासा. 1 नंबर झालं. बनवा तुम्ही पण असं.
सो मी जेवते. बाय. सुरवण खाण्याची जी मजा आहे ना गाईस, भाई साहब, मला पहिले नव्हती आवडत, मला असं ई वाटायचं, पण बापा एक नंबर लागते. त्यात मटन चिकन असतं, अजून मजा आली. वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. सो मी कालचाच ब्लॉग कंटिन्यू करते. सो कालची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि हा मॅडमची एक्झाम आहे उद्यापासून. काय करते देवाला माहिती. ही जर आता फेल झाली ना, म्हणजे झाली नाही आतापर्यंत ती, पण हिचे लक्षण मला दिसते ती अभ्यासाचे, तर ही झाली ना, हिची बरोबर लावते मी. आता माझी सुंदर सुंदर पोरगी नाव कोणी केली, नाव केली, चोनाने नाव केली. ले माझे बाप्पा, ओले ओले ओले. सो चला आपण भेटूया नंतर. जेवण वगैरे झालेलं आहे, भांडी बिंडी झालेली आहे, ऑलमोस्ट काम झालेलं आहे. सो हाच कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते. बघे कितपत चालतोय मला माहिती नाही. आणि बघूया आता काय दिवे लावतात मॅडम. सो गाईज, हे आमचं चाललंय सुकवणं इकडे. ह्याचे तमाशे बघा आता. हा, ती डायरेक्ट जाते ते चावायला ड्रायर. हा कॅप किती सुंदर झाली. नाव केली आज. बघितलं बघा बघा तमाशे बघा. हा तिथून कर. मला ऐकणारच नाही ती. काय होतोय की नाही अभ्यास, चालतोय की नाही. चालतो, कुठे अभ्यास नव्हता, पण मोबाईल शिवाय आम्हाला झोप येत नाही. मोबाईल शिवाय आम्हाला झोप येत नाही. बोला काय अभ्यास कधी द्या. हिचं कसं आहे माहितीये, उद्या एक्झाम आहे आणि आज अभ्यास करायचा. पूर्ण दिवस आपली फोनमध्येच अभ्यास. फोनमध्ये, पूर्ण दिवस फोनमध्ये ही मुलगी, पूर्ण दिवस. आमची फील्ड असते, आता तू काय हो, हे फील्ड मला नको सांगू. हो, सायन्स करायसाठी व्यवस्थित असायला लागतं तसं त्या. सो प्रॉब्लेम असा झाला आता. तुम्हाला इथे दिसते काचेत ना खाली, दिसते का त्यांना. हा दिसते. सो मी आता तुझी ॲप आहे ना, त्याच्यामधनं जेवढे कचरा घेतो जात असेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मी आता ते महिन्याला सांगून कचरा आणून इथे पॅक करते. नंतर मला बघायचं की काय बोलते. गाईज आमच्या खाली नवीन राहायला आलेत, तर ते बोलतात की त्यांना काय इश्यू आहे, कचरा वगैरे येतो. तर मे बी मम्मीचं असं की जात असेल, तर आपण इथे आता पत्रा लावणार आहे. ही बघा, ही बघा, ही बघा, हिची मस्ती बघा, मस्ती बघा. जप बघा कशी मम्मी करते माप. कसं 15 आणि कसं 30? असं 15, इकडे बघ खाली, असं 15 आणि असं 30. लेंथ 15 विथ 30. हा, जे काय लेंथ वेंथ बघून घे तू. चल आखो की गाईस, मम्मीचं असं आहे की जात असेल कचरा वगैरे, आम्हाला काही आहे, पण ती आत्ताच राहायला आली आहे गाईस, म्हणून तिला थोडं आली पण नाहीये. पण तिचं असं आहे की जेव्हा तुम्ही ते पॅक करणार तेव्हाच मी राहायला येणार. तिने असं मेसेज सोडला आहे मला. जर आम्ही पॅक केल्यानंतर काय प्रॉब्लेम येईल तर तुम्ही तो सोसायटीला सांगायचं. आम्हाला नाही, कमिटी मेंबर हीच आहे. मी करेन जे काय हँडल करायचं आहे ते. गाईस, तिला अजून माहिती नाहीये, पण हा तिला अजून माहिती नाहीये की मम्मी कमिटी मेंबर आहे. माहिती तिला. आणि ती काल आलेली की प्लीज आपका ऐसा ऐसा इश्यू है, तो करा लेना. तिथे नुसती कान खजुल्यासारखी चावायलाच लागली. हा, आणि काल मम्मी तिच्याकडे बघूनही आली, मम्मी तिच्यासोबत बोलूनही आली. तिचं असं की जर तुझ्याने नाही होतं तर मला सांग, मी माझ्या कारपेंटरला बोलवेन. आणि तिचा कारपेंटर काय पण बोलते, 1000 रुपये. कसले झाडाला लागलात पैसे. तो ते लावायचे 1000 रुपये बोलतोय. बाहेर ठेव, बत्ती लाव. चल बघा गाईज, ही कशी मला काम सांगते, बाहेर ठेव आणि बत्ती लाव.
हे बघा प्रिन्सी, मम्मी कशी ऑर्डर सोडते बाळा, बाहेर ठेव आणि बत्ती लाव. आय थिंक आता ही मला मगाचपासून बोलते मी रेडी होते, तू माझे फोटो काढ फोटो काढ फोटो काढ. सच अ टफ गाइस. बाय.